प्रभाग क्रमांक 15 राष्ट्रवादीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन नजीब मुल्ला यांच्या हस्ते। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात विविध पक्षाचे पक्ष जनसंपर्क कार्यालयात उद्घाटन होत असतानाच रविवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक 15 मध्ये आदेश सिंह यांनी सुरू केलेल्या हिलटॉप अपार्टमेंट लोकमान्य हॉस्पिटलच्या बाजूला सावरकर नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला, महिला जिल्हा अध्यक्षा वनिता गोतपगार, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव रमेश इंदिसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा सरचिटणीस मोहम्मद जिया सय्यद, असंघटित कामगार सेलचे अध्यक्ष तौफिक शेख व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे कार्यालय प्रभागातील सर्व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उभारण्यात आले आहे। प्रभागातील सर्व नागरिक व कार्यकर्ते येथे येऊन आपल्या समस्या मांडू शकतात, असे आदेश सिंह यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले। चांगला कार्यकर्ता आहे आणि काम करण्याची जिद्द आहे। लोकसेवा करत असताना लोकांचा एक जनसंपर्क कार्यालय कधी पण एक नाळ असते ज्याच्याकडून आपण नागरिकांशी जुळतो, त्यांचे प्रश्न समजतो आणि वेळ प्रसंगी जेव्हा पण नागरिकांना काही कामं असतील, काही प्रश्न असतील, काही मदत असेल, तो एक जनसंपर्क कार्यालय हे मुख्य स्थान असतं जिथे लोक जाऊन तिथे संपर्क साधू शकतात। आणि आदेशनी एक चांगला कार्यालय उघडलेलं आहे आणि नक्की या कार्यालयातून लोकांची कामं व्हावी, लोकांना मदतीचा हात जावा हेच आहे। आणि आदेशनी वेळ पाळून इथे बसावं आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न आहे की प्रत्येक गलोगलीत जनसंपर्क कार्यालय असावे जिथे कार्यकर्ता बसून लोकांची जनसंपर्क साधावं, त्यांची कामं अडीअडचणी समजून घ्यावी, त्यांचे कामं असतील तर आमच्याशी संपर्क साधून त्यांना पण त्यांचे चांगला लोकांशी संबंधित आहेत तर जे कामं असतील, कामाच्या बाबतीत असेल, पाण्याचे प्रश्न, नाल्याचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, काही शासकीय कामं असतील, काही पोलीस स्टेशनचे असतील, सर्व कामांच्या बाबतीत आदेश कर्तृत्वान आहेत, चांगला काम करेल ही मला पूर्ण विश्वास त्याच्यावर आहे। आणि नक्की असंच काम सर्व कार्यकर्ते आणि लोकांनी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करून करत राहिले तर नक्की या ठाणे शहरात प्रत्येक प्रश्न मिटून जातील। आम्ही आधीच कधी महायुतीमध्ये आम्ही घटक म्हणजे पक्ष असून, आम्ही त्यांचा एक अंग असून आम्ही आमच्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही भूमिका मांडली की आम्ही भाजपसोबत किंवा यांच्यासोबत युती करणार नाही आहेत। आम्ही महायुतीचा असेल, आम्ही आमच्या नेत्यांना ती आम्ही आमची भावना कळवलेली आहे। तर पक्ष बांधिलगी आणि निवडणुकी आणि पक्ष बांधिलगी आणि काम करणं हे आगळं वेगळं असतं। कार्यकर्ता काम करतोय, फक्त निवडणुकीची पार्श्वभूमी, कारण हे सर्व मंडळी जे सोबत माझे इंदिसे साहेब आहेत, जिया आहे, विरेश आहे, हे सर्व मंडळी माझी काँग्रेस पक्षातून आमच्याकडे आलेली आहे। 2 महिन्यापूर्वी आली तर हे पक्षांना एक आम्ही ताकद देण्याचं काम करत आहोत। तर निवडणुकीत महायुतीमध्ये म्हणजे नक्की हे विचार करण्याची गोष्ट त्यांना आहे का जिथे शिवसेनेचे 4 नगरसेवक आहे तिथे पक्षात भाजपमध्ये प्रवेश होत आहेत, तर ना युतीचं कुठला फॉर्म्युला ठरलंय त्यांना उत्तर द्यायचं आहे। मी त्याची बांधिलकी नाहीये, कारण मी महायुतीत जाणार नाही, आम्ही निवडणूक स्वबलावर लढणार हे नारा आम्ही आधीच दिलेला आहे। 100% नागरिकांच्या हिताप्रमाणे सर्व नागरिकांचा प्रतिसाद असेल, मागणी असेल तर नक्की विचार केला जाईल। काम करणारे कार्यकर्त्यांना संधी देणं आमचं काम आहे आणि नक्की ते निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न पण करू। आमच्याकडे कार्यकर्त्यांना जुने मी आधीच जसं अजितदादांचे विचार आहेत तर जुने कार्यकर्ते असो का नवीन असू द्या, आमच्याकडे त्यांच्याकडे वागणूक असेल, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, समान असेल। आज आमच्या सोबत काम करणारे 25 वर्षापासून जे माझ्यासोबत काम करणारा मोहसिन असो, वीरू वाघमारे असो किंवा कौस्तुभ असो, संदेश पाटील असे इतर किंवा वयस्कर आमचे प्रभाकर सावंतजी असेल, रवी पालव असेल किंवा नव्याने आलेले आमचे जिया असेल, इंदिसे साहेब असतील, आदेश किंवा इतर बाकीचे विरेश असतील, कधी आम्ही दुजाभाव केलेला नाही आहे। कोणीही कार्यकर्ता तुम्हाला कॅमेरा समोर व कॅमेऱ्याच्या मागे ही तक्रार करू शकत नाही का आम्ही दुजाभाव केला। आम्ही पक्षामध्ये काम करत असताना एक कुटुंब म्हणून वावरतो, कुटुंबाचे सदस्य म्हणून वावरतो आणि शेवटी आमच्याकडे नवीन कार्यकर्ता आणि बाहेरचा कार्यकर्ता असं कुठलेही
विचारच नाहीये आणि लोकांमध्ये भावना पण नाहीये. आज आम्ही सर्व हे राहतोय, नेतृत्वावर असतं कसं तुम्ही वाटं करतात. आणि आज वागळेचे पण आमच्या इथे कार्यकर्ते जुने पण याच्या सोबत आहे, नवीन पण सोबत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अशी कुठलीही भावना पण नाहीये आणि अशी कुठली चर्चा पण नाहीये. ते इतर पक्षात असेल तर ते जग जाहीर आहे. नमस्कार, आदेश सिंह में एक ऊपरी पाँच पगाड़ी विधानसभा कार्यालय प्रभाग क्रमांक 15 में ओपन किया गया, जिसमें ऊपरी पाँच पगाड़ी विधानसभा या 14 हो, 15 हो, 16 हो, ये हर किसी के यूज में ये ऑफिस आएगा। ये राष्ट्रवादी का कार्यालय वागली स्टेट का पहला कार्यालय अभी अजीतगढ़ होने के बाद, और यह कार्यालय हर किसी के कार्य में दिन रात ओपन रहेगा। कोपरी पाच पाकळी मतदारसंघाच्या वतीने आदरणीय दादा आनंद परांजपे साहेब, तसेच आपले ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आपले नजीबभाई मुल्ला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदेश सिंग यांचं 15 नंबर वार्डामध्ये ऑफिसचं ओपनिंग झालं। आम्ही सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतरचे सर्व मतदार लोक आदेश सिंग यांच्या पाठीशी आहोत। आमचे आदरणीय दादा रमेश इंदिसे साहेब, आदरणीय भाऊ आमचे जिया खान, म्हणजे सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आदेश सिंग यांनी हे ऑफिस ओपनिंग केलेलं आहे आणि आमच्या महिला वर्ग पूर्णपणे आदेश सिंग यांच्या ताकदीनिशी पाठीशी उभे राहू एवढं आम्ही त्यांना आश्वासन देतोय। पुढच्या शुभेच्छा देतोय आम्ही त्यांना। आदेश सिंगने खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट हा आमचा ऑफिस आहे। तुम्ही पाच पगाडी हा मतदारसंघ तुम्ही बघाल तर या ठिकाणी आमचा हा ऑफिस मेन मुख्य ऑफिस असेल या पुढे इलेक्शनच्या निवडणुकीच्या काळात। आणि हा ऑफिस आदेश सिंगचा नव्हे तर पूर्ण मतदारसंघात जेवढं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सभासद असतील, कार्यकर्ते असतील, निवडणुकीत लढणारी माणसं असतील, सगळ्यांसाठी हा ऑफिस दिवस रात्र खुला आहे आणि आम्ही सगळे आदेश सिंगच्या मागे आहोत। आम्ही स्वबळावर आमच्या नेत्यांनी घोषणा दिलेली आहे की या निवडणुकीत स्वबळावर लढायचं आहे। असेच कार्यालय आम्ही प्रत्येक प्रभागात आता उभारणार आहोत। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरी पाच पगाड़ी या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का कार्यालय हमारे मित्र आदेश सिंह और इनके साथ पूरी टीम, हमारे जिलाध्यक्ष आनंद परांजपे साहब, नजीमुल्ला साहब, इनके साथ ताकत के साथ खड़ी है। और हमारे जैसे नजीमुल्ला साहब ने बोले कि हम अपने आप लड़ेंगे, 100 बड़ा पे लड़ेंगे और पूरी ताकत के साथ लड़ेंगे, हम किसी से नहीं डरेंगे और हम आदेश सिंह के साथ हैं।